मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय तरुण बँक अधिकाऱ्याने केवळ रेबीजच्या भीतीने आपले जीवन संपवले आहे. ही घटना केवळ एक आत्महत्या नसून अर्धवट माहिती आणि मानसिक भीती किती जीवघेणी ठरू शकते याचे ज्वलंत उदाहरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात राहणारे आयुष अमीन, जे एका खाजगी बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होते, त्यांना काही दिवसापूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यांनी तातडीने डॉक्टरकडे जाऊन उपचाराला सुरुवात केली आणि रेबीज विरोधी लसीचा पहिला डोसही घेतला. मात्र त्यानंतर त्यांच्या मनात एका अनामिक भीतीने घर केले. लस घेऊनही आपल्याला रेबीजची लक्षणे जाणवत आहेत असा भास त्यांना होऊ लागला. गेल्या 4 ते 5 दिवसापासून आयुष प्रचंड मानसिक तणावाखाली होते. रविवारी रात्री जेव्हा घरात कोणीही नव्हते तेव्हा त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट हस्तगत केली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे की कुत्रा चावल्यामुळे मला रेबीज होईल अशी भीती वाटते आणि म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते याला लिसोफोबिया असे म्हणतात. ही अशी परिस्थिती आहे जिथे प्रत्यक्ष आजार होण्यापूर्वीच त्याची भीती माणसाला संपवून टाकते. आयुष्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मित्रांनो, या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की इंटरनेटवर आजारांची लक्षणं शोधून स्वतःचे डॉक्टर बनू नका. कोणत्याही संकटात घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमची एक भीती तुमच्या कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊ शकते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.